कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा शांती खांब आहे, ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही, पण वारकरी एक असा संप्रदाय आहे की ज्याचा पायाच ज्ञान देव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेष जी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जत जत संपत्ती आणि दया दोन्ही वत्सल एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. तिथंच उलट फिरा. 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं सोयरिक आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे. कीर्तनाला सुरुवात करायची. त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही. हा ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तंगडेवर करंगुडी फाकवा यायचं यायचंच नाही. लांब उभं राहायचं, पहिलं पंक्तीला जेवायचं, चांगला चपोजोड पाहायचा. पण भामटेवणे आपले अहो इथं येऊन असं बसतोय आणि तसंच मी याला मग आपल्या कीर्तनाला भामटेवारी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोललं जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणा तुझ्या म्हणायच्या त्या दुधाचा च्या ते जमणार. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, 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 नको खेद करू. हरिमुखी गाता हर बली चिंता, हरिमुखी गाता हर बली चिंता, हरिमुखी गाता हर बली चिंता, हरिमुखी गाता हर बली चिंता. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून करायचं काय. बरं काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी, हे बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोसनात न्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी. होल्डर मध्ये बसवा गेला आणि व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करा हसत खेळत जगायचं, राहायचं तरी किती दिवस हसत जगायचं. आणि एक वाक्य सांगू का, हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते. लय धोकादायक. हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफड्याबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला सांगा कमी. असं हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे, असं जा. आणि चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2
शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बा सर माणसांपैकी आलाय काय एखाद्याला मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग आता ना झटे करता कशाल बा तुम्ही? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगिततो रडू 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 आईची माहिती. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, छान ना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येते तिकडं, ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त असतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळतो? त्याचा बळी दिल्यावर तो. आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंगलं सुधारलंय? धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरमोड आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली? काय काय आता इथवर तर आलंय, अजून इथवर वर सारखलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हात. बरी एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे, मग चिंता करून करायचं का? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाबा मसला गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला. करायची नाही. कीर्तनाला सुरुवात झाली, आता फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? बोलत जा, बोललं तरच कीर्तन. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचंय का आपण देवाचा अंश आहे? तुम्ही तर काहीच बोला. आपण देवाचा अंश आहे. पुरावा ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन वैशिष्ट्य आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळी जर भगवंताचा अंश आहोत, तर आपला बाप जर विचारलं तर जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. जम्मू या द्वीपामध्ये जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, टाळी टाळी, पाटील त्याचे नाम. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जम्मू या दीपा माझी
तुझा धर्म जागो त्यांचे चरणी लक्ष लागवा जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप आहे. वा म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आली? बोलायचा गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान नाही. ज्ञान अनाथ सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही. सगळ्या लोकांकडे गाडी बंगला पैसा, इतका पैसा आहे लोकांकडे, 10वेला पेटवलं तर श्राद्धपर्यंत धूर निघाल. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 धरा, दर तासाला एक, नुसती नेसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञान नाही. ज्ञान अहो ज्ञानच नाही ना. अहो एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय? तुला का 26 सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम मध्ये? मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. ज्ञानच नाही. अहो 2 जणांची मारामारी झाली, दोघही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या 2 कानफटी ठेवून दिल्या. दोघांकडून 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले पण त्याची मग काय नाही. अहो ज्ञानच नाही ना. मात्र आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आलं का आपण देव होणार. मात्र आपल्याला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान म्हणजे शाळेतलं ज्ञान नाही, हे सोडून द्या. हे फक्त चाललंय. शाळा भारत आहेत सुद्धा. अहो 1.5 किलोमीटर मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वाड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांना पोरं आहे ना जिकडून. बाबळीवणी शाळा उतरल्या, पोरं कमी पडल्या, एवढ्या शाळा झाल्या. मास्तर पोरं सांभाळीत तो आपल्याकडं घाला. अरे एकच आहे, घालावं तरी कुठं कुठं 10 मॅसेज आहे. बरं पोरगा गार्जन द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. बरं जावा लोकांना 5-5 पोरं होत होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला. बरं लोकांना पोरं कश काय होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही. म्हणजे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? एम.ए. नाही, एम.ए. सोडून द्या. एम.ए. पी.एच.डी, कॉम, लेट, बी.एड, ज्युनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, एम.बी.ए, डी.एड आणि बी.एड आणि आर्ट्स आणि कॉमर्स आणि सायन्स आणि F1, S1, M.Tech, B.Tech, डेअरिंग डिप्लोमा, टर्नर, फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिक इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेट, फार्मसी, ICT, ॲग्री, MBA आणि B.Ed, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता ते एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करतात? अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे. अहो काही माणसं मारामारीत तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चेटीवली करत तज्ञ, काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखीकली तज्ञ. अहो 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्ष थांबा तुम्ही, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर, उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर, नागपुडीचा मधल्या मजल्यावर. हे तज्ञ बिज्ञ जाऊ द्या. अहो पूर्वी झाल्या एखाद्याला डॉक्टर व्हायचं तर पूर्वी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे, कारण पूर्वी काळ हृदयाची पेशंट जास्त होते. आणि इथून पुढे जर कोणाला मुलगा मुलगी डॉक्टर करायचं असेल, मी सांगतो त्याच विषयात घाला, खोऱ्यानं पैसा वाढ्या. खोऱ्यानं 5 वर्षांनी 3 डॉक्टर इतके फुल चालणार आहे.
इतके की त्याने आपला फोटोच लावला पाहिजे दवाखान्यात, इतके फुल चालणार आहे ते डॉक्टर आहे का, पहिला डॉक्टर आहे डोळ्यांचा, इतका फुल चालणार आहे की रविवारी हॉस्पिटल टाकलं तर मंगळवारी दुसऱ्या जागी स्थलांतर होणार, इतकं हॉस्पिटल चालणार आहे का. आज 80% लोकांना डोळ्यांचे आजार आहेत का नाही बोला. काही ना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, काही ना लांबचं दिसतं आणि जवळचं दिसत नाही, आणि हातानं लोकांनी डोळे घालवले. हा दुसरा एक डॉक्टर आहे तो तर लय फुल चालणार आहे कानांचा, कारण त्या 2 काडके आणल्यात कोणी, ते घालून आतलं मशीन लूज झालंय. आणि तिसरा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे की सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार, इतकं हॉस्पिटल चालणार. तो डॉक्टर आहे का. 5 वर्षाने 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. मनोरुग्ण. आता याच्यातली एवढी जर चेक केली ना तुम्ही, याच्यातली 15 माणसं तरी येडी निघतील. तुम्ही कुठेही चेक करा. मनोरुग्ण आहेत, सायकोलॉजिकली अनफिट. का मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोला द्याव काही बाया माणसं पहा तुम्ही, कुत्र्याला थान, ताटलीला थान. एक बाई तर कुत्र्यालाच म्हणली त्यामुळेच माझ्या संसाराच वाटू झालं. आता ते कुत्रा म्हणलं तो जमलं का हो, हेच मला नाही माहीत झालं, तू माय मुळाव का उठली. हे तज्ञ विज्ञ जाऊ दे, हे मे बी मे नाही, हे मे बी मे नाही. मग आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञान